कांदा खोबऱ्याचं वाटण न करता एक साधंसं असं वाटण करून आज आपण बांगड्याचं कालवण करणार आहोत, ते सुद्धा माझ्या घरच्या पद्धतीने. आज आपण माझ्या घरच्या पद्धतीने बांगड्याचं कालवण करणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी बांगडे घेतलेले आहेत. बाजारातून बांगडे साफ करूनच आणलेले, यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हलक्या हाताने 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यासाठी लागणार आपण मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी आपण वाटण तयार करणार आहोत. 1 टोमॅटो, 4 हिरवी मिरची, सुपारी एवढी चिंच, एक 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या आणि खूप सारी कोथिंबीर. याला मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे. आपला हा मसाला तयार झालेला आहे. एकदम बारीक असा वाटून घ्यायचा. या चमच्याच्या मापाने मी मसाले घालणार आहे. 2 चमचे धना पावडर, पाव चमचा जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 5 चमचे घरचा लाल मसाला. लाल मसाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचा, पण मच्छी म्हटल्याच्या नंतर ना तिखट आणि आंबट पाहिजेच. मोठा 1 चमचा तेल, चवीप्रमाणे मीठ. याला मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण आणि पाणी याला मिक्स करून घ्यायचं. याला चांगलं हाताने असं मिक्स करून घ्यायचं. जेवढं तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढं पाणी घालायचं आणि बांगडे शिजायला पण पाणी पाहिजे त्या अंदाजाने पाणी घालायचं. अशीच कढई उचलायची आणि गॅसवर ठेवायची. गॅस लोपेक्षा थोडा मोठा करायचा. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि बांगडे आपल्याला शिजवून घ्यायचे. असे मध्यम आचेवरनं शिजवून घ्यायचे. थोडे एकदा हलक्या हाताने याला मिक्स करायचं. जास्त मिक्स करायचं नाही, जोराजोरात. जोराजोरात जर मिक्स केलेत ना तर सर्व हे डोक्याची काटे आहेत ना काटे काटे होणार आणि हे मच्छीचे तुकडे आहेत ना ते पण मग कुस्करून जाणार. हे बांगड्याचे तुकडे मोठे आहेत ना, एक 10 ते 12 मिनिटं याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता, एक 10 मिनिटं ही मच्छी आहे ना शिजवून घेतलेली आहे. बरोबर भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही अशी पण हलवू शकता. मच्छी तयार झाली. गॅस बंद करायचा. वरून कोथिंबीर घालायची.